हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा सेक्रेटरी प्रॅक्टिस हा सब्जेक्ट शिकत आहोत. पहिला टॉपिक आहे सेक्रेटरी आणि त्याच्यामध्ये कन्सेप्ट आज आपण पाहणार आहोत क्वालिटीज ऑफ सेक्रेटरी. तर सेक्रेटरीकडे कोणत्या क्वालिटीज असायला हव्यात हे आपल्याला इथे समजणार आहे. द सेक्रेटरी शुड पोसेस सर्टन क्वालिटीज अपार्ट फ्रॉम अकॅडमिक क्वालिफिकेशन. नॉर्मली एज्युकेशन तर त्याच्याकडे असेलच, त्याच्या व्यतिरिक्त कोणतं स्किल त्याच्याकडे असायला हवा. अ सेक्रेटरी रिक्वायर्स सर्टन क्वालिटीज टू एनेबल हिम टू फुलफिल द एम्प्लॉयर्स और ऑर्गनायझेशन्स गोल. तर सेक्रेटरी का अपॉइंट केला जातो, तर जो कोणी एम्प्लॉयर असेल, जो बॉस असेल, त्याच्या महत्त्वाच्या कामांची पूर्तता व्हावी म्हणून. आणि ती कामं पूर्ण करण्यासाठी त्या सेक्रेटरीकडे कोणत्या क्वालिटीज असायला हव्यात हे आपल्याला इथे बघायचं आहे. सगळ्यात पहिली ॲक्युरेसी. ॲक्युरेसी म्हणजे करेक्टनेस. Secretary must be accurate in his work like drafting letters, recording minutes and maintaining records. आता सेक्रेटरी आपल्या कामामध्ये एकदम करेक्ट असायला हवा. म्हणजे जसे लेटर बनवायचे असतील तर ते करेक्ट असायला हवेत. मिनट्स रेकॉर्ड करायचे आहेत. आता मिनट्स म्हणजे काय, ज्यावेळेस मीटिंग्स होतील एम्प्लॉयरच्या आणि त्या मीटिंग्समधले काही महत्त्वाचे पार्ट, महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवावे लागतात, त्याला मिनट्स म्हणतात. मीटिंगमध्ये जे काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट्स जेव्हा लिहून ठेवले जातील त्याला मिनट्स म्हणायचं. सो मिनिट्स रेकॉर्ड करावे लागतील, रेकॉर्ड्स मेंटेन करावे लागतील आणि ही सगळी कामं त्याने करेक्टली करायला हवीत. म्हणजेच ॲक्युरेसी ही क्वालिटी त्याच्याकडे असायला हवीच. पुढे ॲडॅप्टॅबिलिटी. ॲडॅप्टॅबिलिटी मीन्स ॲबिलिटी टू ॲडजस्ट वन सेल्फ टू द चेंजिंग सिच्युएशन. ॲडॅप्टॅबिलिटी ही एक अशी क्वालिटी आहे की प्रत्येक बदलणाऱ्या सिच्युएशनप्रमाणे त्याला स्वतःला ॲडजस्ट करता आलं पाहिजे. ही एक ॲबिलिटी आहे. द सिच्युएशन चेंजेस ड्यू टू गव्हर्नमेंट पॉलिसीज, मॅनेजमेंट पॉलिसीज. गव्हर्नमेंट पॉलिसीज बदलल्या त्याप्रमाणे आपल्याला जावं लागेल. पॉलिसीजप्रमाणे मॅनेजमेंट पॉलिसीज आल्या आहेत त्याच्याप्रमाणे काम करावं लागेल. म्हणजे जसे चेंज होतील त्याप्रमाणे त्याला स्वतःमध्येही बदल घडवावा लागेल. म्हणजे ही अशी ॲबिलिटी पाहिजे की बदलणाऱ्या सिच्युएशन बरोबर आपण राहू शकतो. तर ही सेकंड क्वालिटी झाली ॲडॅप्टॅबिलिटी. थर्ड आहे कोऑपरेटिव्हनेस. कोऑपरेटिव्हनेस रिफर्स टू द विलिंगनेस ऑन द पार्ट ऑफ द सेक्रेटरी टू असिस्ट अदर्स. कोऑपरेटिव्हनेस हा पॉईंट असं दर्शवतो की आपण दुसऱ्यांना मदत करून त्यांच्यासोबत काम करून पुढे गेलं पाहिजे. जर एखादा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला अचीव करायचा असेल तर आपण एकट्याने ते होणार नाही आहे किंवा दुसऱ्याकडून ते एकट्याने होणार नाही आहे. तर आपण मिळून जर काम केलं तर नक्कीच एकमेकांच्या मदतीने ते होऊ शकेल. म्हणजे एकमेकांना कोऑपरेट करणं गरजेचं आहे, एकमेकांना कोऑपरेट करण्याची इच्छा असणं गरजेचं आहे. सो विलिंगनेस असायला हवी, एकमेकांना कोऑपरेट करून, असिस्ट करून ते ऑब्जेक्टिव्ह साध्य करून घेण्याची. इट हेल्प्स इन डेव्हलपिंग टीम स्पिरिट अँड अ सेन्स ऑफ टुगेदरनेस. एक तर त्याच्यामधून टीम स्पिरिट क्रिएट होतं आणि एक सेन्स क्रिएट होतो टुगेदरनेसचा, एकत्र असण्याचा. नंतर चौथा जो पॉईंट आहे क्वालिटीजमध्ये तो आहे कर्टसी. इट इम्प्लाइज पोलाइटनेस अँड काइंडनेस. कर्टसी म्हटली की पोलाइटनेस आणि काइंडनेस आली. म्हणजे एक नम्रपणा वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये असायला हवा. सेक्रेटरी शुड बी कर्टियस वाईल डीलिंग विथ द पीपल. लोकांशी ज्यावेळेस तो संवाद साधतो, पत्रव्यवहार करतो सेक्रेटरी, त्यावेळेस त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या लँग्वेजमध्ये एक सौजन्यशीलपणा असावा, नम्रपणा असावा, कर्टसी असावी. दिस अप्रोच क्रिएट्स अ पॉझिटिव्ह इम्प्रेशन. आणि जर तो चांगल्या पद्धतीने एक काइंड वेनी जर वागत असेल लोकांशी तर त्याचा एक चांगला इम्पॅक्ट होतो आणि एक पॉझिटिव्ह इमेज क्रिएट होते ऑर्गनायझेशनबद्दल त्या लोकांच्या मनामध्ये, एम्प्लॉयरबद्दल त्या लोकांच्या मनामध्ये. आणि एक चांगला हे गुडविल क्रिएट होण्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे कर्टसी हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट होऊ शकतो क्वालिटीमध्ये. नंतर इनिशिएटिव्ह. इनिशिएटिव्हनेस मीन्स अ पर्सन्स टेंडन्सी टू टेक इफर्ट्स व्हॉलंटरीली टू अकम्प्लिश टास्क. एखादं टास्क करण्यासाठी त्याने स्वतःकडून एक इफर्ट्स तर स्वतःचा लागला पाहिजे. एक स्वतःचं एक प्राधान्य त्याच्यामध्ये असायला हवं, इनिशिएटिव्हनेस असायला हवं. द सेक्रेटरी शुड टेक द इनिशिएटिव्ह टू टेक डिसिजन्स ऑन बिहाफ ऑफ द एम्प्लॉयर्स इफ दे आर नॉट प्रेझेंट. समजा एखाद्या वेळेस बॉस तिथे अवेलेबल नसेल, अशा वेळेस डिसिजन घेणं गरजेचं आहे, तर सेक्रेटरी तो घेऊ शकेल
अशी क्वालिटी त्याच्यात असायला हवी. म्हणजे इनिशिएटिव्ह त्याने स्वतः करण्याचा इथे प्रयत्न करायला हवा. जर अशा वेळेस डिसिजन घेणं गरजेचं असेल आणि तिथे तो एम्प्लॉयर अवेलेबल नसेल डिसिजन घेण्यासाठी, तर सेक्रेटरीने स्वतः ते घेता येतील इतक्या कॅपेबिलिटीचा तो स्वतः असायला हवा. म्हणजे इनिशिएटिव्ह त्याने, हा पॉईंट जो आहे इनिशिएटिव्हनेस त्याने स्वतः दाखवायला हवा त्या ठिकाणी. लीडरशिप. सेक्रेटरी शुड हॅव द ॲबिलिटी टू गाईड. आता सेक्रेटरी एक प्रकारे सगळ्या स्टाफसाठी एक लीडर असण्याचं काम करतो. म्हणजे त्याच्या अंडर असणाऱ्या स्टाफसाठी तो गाईड करणारा ठरतो, ॲडवाईस देणाराही असतो एम्प्लॉयरला, इन्स्पायर करणारा असतो एम्प्लॉयरला, मोटिवेट करणारा असतो, सबऑर्डिनेट असतो. सो म्हणून लीडरशिप क्वालिटी त्याच्यामध्ये असतेच आणि ती असायलाच हवी, कारण सेक्रेटरी त्याच्याच वेळी एक टीम स्पिरिट बनवत असतो त्याच्या अंडर असणाऱ्या स्टाफमध्ये. सो लीडरशिप ही एक क्वालिटी आहे सेक्रेटरीची. पुढच्या क्वालिटीज आहेत लॉयल्टी. लॉयल्टी मीन्स फेथफुलनेस. लॉयल्टी म्हणजे आपण म्हणू शकतो विश्वासूपणा. सेक्रेटरियल वर्क इज अ कॉन्फिडेन्शियल नेचर. आता सेक्रेटरीचं जे काही काम आहे ते एक कॉन्फिडेन्शियल वर्क आहे, एक सिक्रेट वर्क आहे असंही म्हणूया, जे फक्त एम्प्लॉयरला माहिती आहे आणि त्यालाच माहिती असणार आहे. असं कॉन्फिडेन्शियल वर्क करणारा पर्सन कॉन्फिडेन्शियल ऑफिसर आहे सेक्रेटरी. आणि त्याने अशी कोणतीही इन्फॉर्मेशन बाहेर अदर थर्ड पर्सनला डिस्क्लोज करायची नाही आहे. ते एक सिक्रेसी आहे, ही गुप्तता आहे कामाबद्दलची आणि ती त्याने पाळायची आहे. आणि हा विश्वास त्याच्यामध्ये आणि एम्प्लॉयरमध्ये बनलेला आहे. म्हणूनच लॉयल्टी, विश्वासूपणा ही एक क्वालिटी सेक्रेटरीची बनून जाते. ऑर्डरलीनेस. इट मीन्स डुईंग द वर्क इन अ सिस्टमॅटिक मॅनर. एका व्यवस्थित सिस्टमॅटिक पद्धतीने काम करणं म्हणजेच ऑर्डरलीनेस येणार आहे. आणि ही क्वालिटी सेक्रेटरी असायला असावी, कारण प्रत्येक काम वेळच्या वेळी त्याच वेळेत पूर्ण झालंच पाहिजे आणि हे पूर्ण करण्यासाठी त्याला योग्य पद्धतीने योग्य वेने गेलंच पाहिजे. म्हणून ऑर्डरलीनेस ही एक क्वालिटी इथे बनते सेक्रेटरीची. पुढे प्लीजिंग पर्सनॅलिटी. सेक्रेटरी शुड हॅव अ प्लीजिंग पर्सनॅलिटी. सेक्रेटरी हा एक प्लीजिंग पर्सनॅलिटी असावा. दिस इम्प्लाइज हिज वे ऑफ टॉकिंग, मॅनरिझम, गुड टेम्पर, कॉन्फिडेन्शियल अप्रोच अँड विलिंगनेस टू ॲक्सेप्ट चॅलेंजेस अँड सिच्युएशन इन अ काम वे. जर प्लीजिंग पर्सनॅलिटी असेल, म्हणजे आपण म्हणतो ना हसतमुख चेहरा असणं, कोणतंही काम करतोय चांगल्या वेळी हास्याने करतोय, हसतमुखाने करतोय असं म्हणू शकतो. म्हणजे त्याचं बोलणं असो, वागणं असो, एखादी गोष्ट हँडल करणं असो, शांतपणे, चॅलेंजेस डिफिकल्ट आले असतील तरी सुद्धा तो शांतपणे तो हँडल करतोय, म्हणजे त्याची पर्सनॅलिटी प्लीजिंग पर्सनॅलिटी आहे. ओके. आणि हे एक महत्त्वाची क्वालिटी बनते, कारण ते काम वेळेत पूर्ण आणि व्यवस्थितरित्या होऊ शकतं जर प्लीजिंग पर्सनॅलिटी सेक्रेटरीकडे असेल. देन नेक्स्ट पॉईंट आहे नॉलेज सीकर. सेक्रेटरी शुड अपडेट हिज नॉलेज ॲज रिक्वायर्ड टू अनेबल हिम टू परफॉर्म स्टॅट्युटरी फंक्शन. तर सेक्रेटरीला वेळच्या वेळी प्रत्येक गोष्ट अपडेट ठेवावी लागते. जशा पॉलिसीज बदलतील, मॅनेजमेंट पॉलिसीज बदलतील, गव्हर्नमेंट पॉलिसीज बदलतील, त्याला त्यांच्याबरोबर त्याचं नॉलेज अपडेटेड ठेवावं लागणार आहे. हे गरजेचं असणार आहे, कारण त्याला स्टॅट्युटरी फंक्शन्स जे आहेत ते कम्प्लीट करावे लागतील. स्टॅट्युटरी म्हणजे कायदेशीर, जी काही कायदेशीर कामं आहेत ते त्याला वेळेत पूर्ण व्यवस्थित करावे लागतील कायद्याप्रमाणे. पण त्याला ते माहिती तर असायला पाहिजेत कायदे, मग ते माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजेच नॉलेजेबल असणं गरजेचं आहे. म्हणजे म्हणूनच सेक्रेटरी ही कामं पूर्ण करण्यासाठी या गोष्टींचं सुद्धा नॉलेज घेतो, म्हणून तो नॉलेज सीकर सुद्धा आहे. पुढे पंक्च्युअलिटी. इट इज रिलेटेड टू द टाईम. पंक्च्युअलिटी हे रिलेटेड आहे टाईमशी. टाईम सेन्स अँड रिफर्स टू डुईंग थिंग्स ॲट द ॲप्रोप्राईट टाईम. योग्य वेळेत ठराविक कामं पूर्ण करणं हे याच्यातून दिसून येतं. लॅक ऑफ पंक्च्युअलिटी क्रिएट्स अ बॅड इम्प्रेशन. जर वेळेत कामं पूर्ण होत नसतील, पंक्च्युअलिटी नसेल, त्याचं बॅड इम्प्रेशन पडतं ऑर्गनायझेशनवर. द सेक्रेटरी शुड हॅव अ गुड टाईम मॅनेजमेंट. म्हणून सेक्रेटरीचं टाईम मॅनेजमेंट चांगलं असायला हवं. तर हे या पॉईंटमधून दिसून येत आहे पंक्च्युअलिटीमध्ये. साऊंड जजमेंट. आता साऊंड म्हणजे तो तसं साऊंड नाही, म्युझिकचा साऊंड नाही, इथे वेगळ्या अर्थाने साऊंड म्हटलेला आहे. ओके, बघूया काय म्हटलं आहे. सेक्रेटरी शुड बी एबल टू जज द सिच्युएशन अँड अकॉर्डिंगली टेक करेक्ट डिसिजन. सेक्रेटरीनी काय केलं पाहिजे, सिच्युएशन काय ती बरोबर जज केली पाहिजे आणि त्याच्यानुसार त्याने डिसिजन घ्यायला हवं. सेक्रेटरी शुड बी एबल टू जज द इफेक्टिव्हनेस अँड परफॉर्मन्स ऑफ हिज सबऑर्डिनेट. सेक्रेटरीने बरोबर जज केलं पाहिजे विथ इफेक्टिव्हनेस आणि
सबऑर्डिनेटचा परफॉर्मन्स व्यवस्थित त्याने पाहिला पाहिजे, जज केला पाहिजे आणि त्या बेसिसवर डिसिजन घेतले पाहिजे. तो साऊंड जजमेंट म्हणजे आपण म्हणू शकतो गुड जजमेंट. ओके, साऊंडचा ॲक्च्युली मिनिंग डिफरंट होतं, बट चांगल्या पद्धतीचं जजमेंट करणं गरजेचं आहे आणि हे सेक्रेटरीनी करायला हवं. ठीक आहे. अँड लास्ट पॉईंट आहे क्वालिटीमध्ये टॅक्टफुलनेस. इट मीन्स ॲबिलिटी ऑफ पर्सन टू हँडल द सिच्युएशन इन अ राईट मॅनर. एका योग्य पद्धतीने एखादी गोष्ट हँडल करणं त्याला टॅक्टफुल म्हणतात. ती ॲबिलिटी जी असणार आहे ती टॅक्टफुलनेस असेल. प्रत्येक गोष्ट डिफिकल्ट सिच्युएशनसुद्धा एक चांगल्या पद्धतशीर वेने हँडल करणं त्याला ॲबिलिटीज असायला पाहिजे आणि ही ॲबिलिटी म्हणजेच टॅक्टफुलनेस होय. ॲज सेक्रेटरी हॅज टू डील विथ डिफरंट पर्सन्स अँड सिच्युएशन्स. आता सेक्रेटरी हा असा पर्सन आहे ज्याला खूप साऱ्या वेगवेगळ्या लोकांना भेटावं लागतं, डिफरंट सिच्युएशन्समधून जावं लागतं. मग अशा पद्धतीची क्वालिटी त्याच्याकडे असायलाच हवी आणि ही असेल तर तो प्रत्येक वेळेस कशा पद्धतीने रिॲक्ट व्हायचं किंवा ॲक्ट करायचं, वाईसली सेन्सिबल वेनी कसं जायचं हे त्याला नक्कीच समजणार आहे. सो 13 क्वालिटीज आपल्याला इथे दिल्या सेक्रेटरीच्या. ओके, आय होप तुम्हाला समजले असतीलच. काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकताच. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.